भारतीय सिनेमा आज जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करून आहे. पण या प्रवासाची सुरुवात कोणी केली? तर ती दादासाहेब फाळके यांनी. म्हणूनच त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असे मानाचे स्थान मिळाले आहे. दादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी नाशिक येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव धुंडीराज गोविंद फाळके असे होते. लहानपणापासूनच त्यांना कला, चित्रकला आणि नवनवीन प्रयोगांची आवड होती. त्यांनी चित्रकला, फोटोग्राफी आणि प्रिंटिंग या क्षेत्रात शिक्षण घेतले. एकदा त्यांनी द लाईफ ऑफ क्राइस्ट हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्या मनात एक विचार आला. आपल्या भारतीय देवदेवतांवर, आपल्या संस्कृतीवर आधारित चित्रपट का बनवू नयेत? आणि हाच विचार पुढे भारतीय चित्रपटसृष्टीच्या जन्माला कारणीभूत ठरला. 1913 साली त्यांनी भारतातील पहिला पूर्ण लांबीचा मूकपट राजा हरिश्चंद्र तयार केला. हा चित्रपट तयार करणं सोपे नव्हते. त्या काळात ना तंत्रज्ञान होते, ना पैसे, ना प्रशिक्षित कलाकार. इतकेच नव्हे तर महिलांनी अभिनय करण्यास नकार दिल्यामुळे पुरुषांनीच स्त्रियांची भूमिका साकारली. पण या सर्व अडचणींवर मात करून त्यांनी राजा हरिश्चंद्र यशस्वी केला आणि भारतीय सिनेमा जगात पहिले पाऊल टाकले. हा क्षण भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा ठरला. यानंतर त्यांनी अनेक चित्रपट निर्माण केले. त्यांच्या चित्रपटांमध्ये पौराणिक कथा, भारतीय संस्कृती आणि नैतिक मूल्य यांचे दर्शन घडत असे. त्यांनी सुमारे 95 चित्रपट आणि 26 लघुपटांची निर्मिती केली. दादासाहेब फाळके हे केवळ दिग्दर्शक नव्हते, तर ते लेखक, निर्माता, छायाचित्रकार आणि संपादकही होते. त्यांनी एकट्याने संपूर्ण चित्रपट तयार करण्याची क्षमता दाखवली. त्यांच्या जिद्दीमुळे आणि मेहनतीमुळे भारतीय चित्रपटसृष्टीची भक्कम पायाभरणी झाली. त्यांच्या या महान कार्यासाठी भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ दादासाहेब फाळके पुरस्कार सुरू केला आहे. हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जातो.